हा इंग्रजीमध्ये अत्यंत उपयुक्त शब्द आहे. बी म्हणजे होणे होते आणि हा इंग्रजीमध्ये बेस फॉर्म म्हणून काम करतो. बेस फॉर्म. बेस फॉर्म म्हणजे कसा, बी हा बेस फॉर्म आहे. मग त्याचा प्रेझेंट फॉर्म इज ॲम आवडतो. मग नंतरचा मुद्दा येतो की सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण इज वापरतो है ना. वर्बला जसं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं, ही गोज म्हणतो, ही इट्स म्हणतो, ही प्लेज म्हणतो. त्याप्रकारे ही इज म्हणतो आपण, तो आहे, तो होता, ही वाज सिंग्युलर. तर याचा पास्ट फॉर्म वाजवर. वाज सिंग्युलर करता येते, वर प्लुरल करता येते. आणि पास्ट पार्टिसिपल बीन सेम आहे. जसा इट आहे, इट हा बेस फॉर्म आहे. इटचा प्रेझेंट फॉर्म इट आहे, सेकंड फॉर्म एट आहे. पास्ट फॉर्म पास्ट पार्टिसिपल इटन आहे. ठीक आहे. सेम बी हा बेस फॉर्म आहे आणि बीचा फर्स्ट फॉर्म इज ॲम आहे, सेकंड फॉर्म वाजवर आणि थर्ड फॉर्म बीन. लक्षात ठेवा हा बेस फॉर्म आहे. अंडरस्टूड. आणि याचा प्रेझेंट पार्टिसिपल बीइंग आहे, म्हणजे बीला आय एन जी आलं, जसं इटला आय एन जी आलं, जसं गोला आय एन जी आलं. अंडरस्टूड. मग परफेक्ट पार्टिसिपल हॅव्हिंग बीन. हॅव्हिंग बीन म्हणजे थर्ड फॉर्म बीन आहे. परफेक्ट म्हटलं आपण हॅव्हिंग बीन, जसं हॅव्हिंग इटन, जसं हॅव्हिंग गॉन. अंडरस्टूड. आणि फ्युचर विल बी, जसं विल इट. आता इकडे लक्षात द्या, इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. विल हा मॉडल आहे. काय मॉडल? जसं कॅन मॉडल आहे, कूड मॉडल आहे, मे मॉडल आहे. मॉडल्स म्हणजे, आणि मॉडलची खासियत आहे, मॉडल समोर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येते. काय येते? पहिलं रूप. जसं पहा, आय कॅन गो म्हणतो, ही शुड इट म्हणतो आपण. तू अभ्यास करायला पाहिजे होता, यू शुड हॅव स्टडीड. तर या वाक्यामध्ये पहा, यू शुड हॅव स्टडीड. इथे शुड हा मॉडल आहे, बरोबर. तर शुड नंतर इथं हॅव आला आहे, हॅव हे V1 आहे. मग स्टडीड हा शब्द V3 आला, हा नंतरचा मुद्दा आहे. पण आपला बेसिक कॉन्सेप्ट काय आहे का, मॉडल समोर नेहमी फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब येते. कळलं का तुम्हाला? तर विल सुद्धा काय आहे? मॉडल आहे. आणि मॉडल समोर काय आलं इथे? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आला. बी काय आहे? वर्बचा पहिला रूप आहे, बेस फॉर्म आहे. बी, सेकंड फॉर्म वाज, वर थर्ड फॉर्म बीन. मग बीचं इज ॲम आर होते, ते प्रेझेंट फॉर्म आहे. मग पास्ट फॉर्म वाज वर आहे. ओके. आणि पास्ट पार्टिसिपल बीन आहे. तर इथे विल हा मॉडल आहे आणि मॉडल समोर काय आला आहे? वर्बचा पहिला रूप. जसं विल इट, विल मॉडल आहे, फर्स्ट फॉर्म आला आहे. विल गो, विल हा मॉडल आहे, त्यासमोर फर्स्ट फॉर्म आलेला आहे. ठीक आहे. मग इन्फिनिटिव्ह तुम्हाला माहित आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे वर्बच्या अगोदर टू येते. टू बी, टू इट, टू गो, टू कॅच, टू थिंक. आणि जिरण, जिरण मीन्स वर्बला आय एन जी लागते. जसं बी, बीला आय एन जी लागलेला आहे. बी हा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे, बेस फॉर्म आहे, त्याला आय एन जी लागलं. इट हा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे, बेस फॉर्म आहे, आय एन जी लागलं. गो, आय एन जी, गोईंग. तर मित्रांनो, तुम्हाला हे पूर्ण स्ट्रक्चर समजलं का? हॅव यू अंडरस्टूड? कळलं? तर या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये आपण ज्या शिकत आहोत ते आहे बीइंग. काय शिकत आहोत? बीइंग. बीइंग म्हणजे होणे, बनत आहे, होत आहे. ठीक आहे. हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला? हॅव यू गॉट इट? यू अंडरस्टूड एंटायर कन्सेप्ट? बीचा रोल तुम्हाला कळला? बी हा बेस फॉर्म आहे आणि बीचे हे सर्व 8 फॉर्म आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे बी पासून झालेले 8 फॉर्म आहे. कुठल्याही वर्बचे 8 फॉर्म असते, बेस फॉर्म आणि उर्वरित 8 फॉर्म. मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रेझेंट पार्टिसिपल मीन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण शिकलेलो आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय येते? जसं आय एम ड्रिंकिंग, आय एम स्मोकिंग, ही इज गोइंग टू विलेज, ही इज इटिंग फूड, ही इज बिंग स्टुपिड, तो मूर्ख बनत आहे. ही इज बिंग गुड, तो चांगला व्यक्ती बनत आहे. म्हणजे त्याच्या बिहेवियरमध्ये, त्याच्या स्टेटसमध्ये, म्हणजे स्टेटमध्ये, अवस्थेमध्ये. स्टेट म्हणजे अवस्था, स्टेटस म्हणजे तुमची पोझिशन, याच्यामध्ये चेंजेस येत आहे. तो ही इज बिंग इंटेलिजंट, तो बुद्धिमान बनत आहे. म्हणजे आतापर्यंत तो बुद्धिमानसारखा वागत नव्हता, पण ही इज बिंग इंटेलिजंट.
दिवसेंदिवस तो बुद्धिमान बनत आहे. असं येऊ शकते का तो बुद्धिमान आहे, मी होत आहे याचा दिखावा करताय. होऊ शकते तो बुद्धिमान नसेल, तर ही इज बिंग इंटेलिजंट म्हणजे होत आहे, त्याच्या बिहेवियरमध्ये चेंज येत आहे. ते रिअल बी राहू शकते आणि तो ढोंग बी करू शकते, आपल्याला दाखवू बी शकते का मी अमीर बनत आहे, आय एम बिंग रिच. होऊ शकते ॲक्च्युअलमध्ये तो अमीर बनत असेल का नसेल हा अनदर मुद्दा, पण तो त्याचा स्टेटस त्याचा बिहेवियर तसं दाखवत आहे आपल्याला. कळलं तुम्हाला? ही इज बिंग क्रेझी इन हर लव्ह, ती इज स्टडिंग हार्ड, राम इज वर्किंग. जसं ही इज स्मोकिंग आलेलं आहे म्हणजे इथं वर्बला काय लागलेला आहे, आय एन जी लागलेला आहे, बरोबर आहे. त्याच प्रकारे ही इज बिंग मॅड, इथे पहा बी हा V1 आहे, याला इथे आय एन जी लागलेला आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे आपण शिकत आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, यालाच आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. हॅव यू गॉट इट? ही इज बिंग मॅड, तो मॅड बनत आहे म्हणजे त्याचं जो स्टेटस आहे, अवस्था आहे, त्याचं बिहेवियर आहे, याच्यामध्ये चेंजेस येत आहे, तो मॅड बनत आहे. किंवा असं म्हणू शकतो आपण की तो ॲक्च्युली मॅड नाही आहे, पण तो मॅड आहे असं दाखवत आहे, हो रहा है, बन रहा है, होत आहे, बनत आहे. ही इज बिंग फुलिश, तो मूर्ख बनत आहे म्हणजे त्याच्या अवस्थेमध्ये त्याच्या बिहेवियरमध्ये चेंज येत आहे. होऊ शकते तो मूर्ख बनायला ढोंग करत असेल, ॲक्च्युअल तो मूर्ख नसेल, पण तो मूर्ख बनण्याचं ढोंग करत असेल, तो मूर्ख बनत आहे म्हणजे तो मूर्ख होत आहे. म्हणजे त्याच्या अवस्थेमध्ये, त्याच्या स्टेटमध्ये, त्याच्या बिहेवियरमध्ये काय येत आहे, चेंज येत आहे. ही इज बिंग फुलिश, तो मूर्ख बनत आहे, तो हुशार बनत आहे. ही इज बिंग क्लेवर, प्रेमामध्ये पागल बनत आहे म्हणजे दिवसेंदिवस तो पागल बनत आहे, तो प्रेमामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होत आहे, क्रेझी होत आहे. मग त्याची बिहेवियर आहे, त्याची अवस्था आहे, हे चेंज होत आहे, त्याचा माइंडसेट जो आहे तो चेंज होत आहे, तिच्या प्रेमात तो पागल होत आहे, बरोबर आहे. ही इज बिंग रिच, तो अमीर बनत आहे. ही इज बिंग सेल्फिश, तो आता स्वार्थी बनत आहे, अगोदर स्वार्थी नव्हता, आता त्याची जे बिहेवियर आहे ते चेंज होत आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ येत आहे. ही इज बिंग सेल्फिश. तुम्ही एक गोष्ट इथे नोट करा का इथे वर्बला आय एन जी लागलेला आहे. राम इज बिंग स्ट्रॉंग डे बाय डे, दिवसेंदिवस राम कसा बनत आहे, स्ट्रॉंग बनत आहे म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये मजबूती येत आहे, स्ट्रॉंगनेस येत आहे. कुठलं घ्या, ही इज बिंग मीन, तो मतलबी बनत आहे, होत आहे, त्याच्यात मतलब तयार होत आहे. ही इज बिंग मीन. ही इज बिंग अनॅक्सेस, तो व्याकुल होत आहे, तो चिंतातूर होत आहे. ही इज बिंग रूड, तो उद्धट होत आहे म्हणजे अगोदर मी त्याला भेटलो तेव्हा तो उद्धट नव्हता, पण दिवसेंदिवस त्याच्यामध्ये कोणते चेंजेस येत आहे मला माहीत नाही, पण तो आता उद्धट बनत आहे. रूड म्हणजे काय होते, उद्धट किंवा ॲरोगंट. ही इज बिंग ॲरोगंट म्हणजे तो आपला स्वभाव दिवसेंदिवस ॲरोगंट सारखा दाखवत आहे, तो ॲरोगंट बनत आहे. ठीक आहे. माय सन इज बिंग सो नॉटी दिस डे, आजकाल माझे मुलं खूप नॉटी होत आहे, त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या स्टेटमध्ये चेंज येत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट पुन्हा माहीत आहे की ही सी इट समोर इझी, अंडरस्टूड. ही इज बिंग गुड, सी इज बिंग गुड, इट इज बिंग सो नाईस. आय एम बिंग एक्सलंट, मी एक्सलंट होत आहे. वी, यू, दे किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल त्यांच्यासमोर आर येईल. दे आर बिंग so perfect person day by day in their faculty. Understood? We are being so excellent right now in teaching and in all the means of communication. Understood? इथे आपण beingचा पहिला यूज पाहिला ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या अवस्थेमध्ये तुम्हाला चेंज दाखवायचा आहे किंवा चेंज येत आहे अशी क्रिया दाखवायची आहे, तेव्हा आपण बिईंगचा उपयोग करून पुष्कळसे वाक्य बनवू शकतो आणि इंग्रजीमध्ये बोलू शकतो. हे तुम्हाला कळलं? आता मित्रांनो, प्रत्येक वाक्याचे क्वेश्चन फॉर्म बनते, WH फॉर्म बनते. जसं आपण म्हटलं, तो मूर्ख बनत आहे, ही इज बिंग फुलिश. ही इज बिंग फुलिश, तो मूर्ख बनत आहे. तुम्हाला म्हणत आहे तो मूर्ख नाही बनत आहे, कसं होईल? ही इज नॉट बिंग फुलिश. ओके, तो मूर्ख बनत आहे का, काय होईल? इज ही बिंग फुलिश.
तो मूर्ख बनत आहे का? इज ही बिंग फुलिश? म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या बिहेवियरमध्ये चेंज येत आहे का? तो मूर्खपणाच्या मार्गावर आहे का? तो मूर्ख बनत आहे का? इज ही बिंग फुलिश? तो मूर्ख नाही बनत आहे का? इज ही नॉट और इजंट ही बिंग फुलिश? तो मूर्ख का बनत आहे? व्हाय इज ही बिंग फुलिश? कोण मूर्ख बनत आहे? हु इज बिंग फुलिश? हु इज बिंग फुलिश? अंडरस्टूड? आता ते ही आलं म्हणून इज आलेलं आहे. ती त्याच्या प्रेमात पागल बनत आहे. म्हणजे तिची अवस्था पागल बनण्याची सुरू झाली आहे. कशामध्ये? प्रेमामध्ये. सी इज बिंग क्रेझी इन हिज लव. ती त्याच्या प्रेमात पागल बनत नाही आहे. सी इज नॉट बिंग क्रेझी इन हिज लव. इज सी बिंग क्रेझी इन हिज लव? ती त्याच्या प्रेमात पागल बनत आहे. इज सी बिंग क्रेझी इन हिज लव? त्याच्या प्रेमात कोण पागल बनत आहे? हु इज बिंग क्रेझी इन हिज लव?